नमस्कार, आप देख रहे हैं नेशनल वेब मीडिया की स्पेशल सीरीज स्पॉटलाइट। मैं हूं मौश्री। आज हमारे साथ मौजूद है डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर समाज भूषण संघ महाराष्ट्र के राज्याध्यक्ष श्री योगेश बागरे। समाज सेवा, सामाजिक कार्यकर्ताओं के सम्मान और उनके अधिकारों की आवाज बुलंद करने में उनकी संस्था लगातार सक्रिय रही है। आइए जानते हैं उनके विचार और समाज के लिए उनका विजन। नमस्ते सर। नमस्कार। सबसे पहले नेशनल वेब मीडिया में आपका स्वागत है। आप अपने बारे में और आपकी संस्था के बारे में हमारे दर्शकों को बताइए। सर 1973 मध्ये 73 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण संघाची स्थापना करण्यात आली। त्यावेळेसचं नाव होतं दलित मित्र संघ, कारण की मग 1920-12 मध्ये ते नाव चेंज करण्यात आलं शासनाच्या द्वारे आणि समाज भूषण संघ हे नाव ठेवण्यात आलं। हे करत असताना जेव्हा हे स्थापन झालं संघ, त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन फार महत्वाचे आहे। रजिस्ट्रेशन आमचं तेच आहे, ते म्हणाले फक्त एक लेटर देऊन टाका म्हणजे तुमचं रजिस्ट्रेशन ऑलरेडी ते राहील आणि त्याच्यामुळं आमचं रजिस्ट्रेशन आजही तेच आहे, काही प्रॉब्लेम नाही। डॉक्टर बाबासाहेब आम्बेडकर समाज भूषण संघ की स्थापना जो की गई थी वो किस उद्देश्य से की गई थी? हा संघ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे आणि आमची कार्यकारिणी हे पूर्ण महाराष्ट्राची आहे, परंतु अध्यक्ष मी आहे स्टेटचा आणि जनरल सेक्रेटरी भूषण दळवे आहे। तरी पण आमच्या या कार्यप्रणालीला संपूर्ण महाराष्ट्रातून चांगला प्रतिसाद मिळतो आणि याचे 5 अधिवेशन झालेले आहे। पहिलं अधिवेशन नागपूरमध्ये, दुसरं अधिवेशन पुण्यामध्ये, तिसरं अधिवेशन नांदेडमध्ये, चौथं अधिवेशन हिंगोलीला आणि 5वं अधिवेशन परत नागपूरमध्ये। तर अशा प्रकारची ही संघटना आहे आणि कोणताही व्यक्ती जेव्हा समाज भूषण संघ अवॉर्ड करण्यात येतो ते फार कठीण आहे, हे तुम्हालाही माहित असेल, कारण की संपूर्ण महाराष्ट्रामधून प्रत्येक वर्षी 51 लोकांना हा समाज भूषण संघ देण्यात येतो आणि जेव्हा या संघटनेची स्थापना झाली त्यावेळेस आम्ही सर्व सांगितलं की आमचं रजिस्ट्रेशन जुनच आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे, दलित मित्र जरी असलं तरी आता आम्ही समाज भूषण संघ केलेला आहे। आपकी संस्था वर्तमान में किन प्रमुख सामाजिक मुद्दों पर काम कर रही है? हमारी संगठना का कोई पॉलिटिकल बेस नहीं है। हम सामाजिक क्षेत्र में काम करते हैं और महाराष्ट्र गवर्नमेंट जो सामाजिक क्षेत्र में भरीव कामगिरी करते हैं त्यांनाच ते समाज भूषण पुरस्कार देतात, पॉलिटिकल लोकांना देत नाही। आपण हा पुरस्कार साधारणतः किती कालावधीनंतर आपण देता, म्हणजे असं काही ठराविक याचा कालावधी राहतो की प्रत्येक वर्षी आपण हा पुरस्कार जाहीर करता की कसं? हाँ, प्रत्येक वर्षी डिक्लेअर करतात। अगोदर 10,000 रुपये द्यायचे एकाला, मग 15,000 केले,
आणि जेव्हा मग सामाजिक न्याय मंत्री हे औरंगाबादचे झाले, त्यांनी एकदम 51,000 रुपये केले आणि अशा प्रकारे 75,000 केले. अशा प्रकारे कमीत कमी 101 लोकांना देण्यात येतो. आपण हा पुरस्कार जेव्हा जाहीर करता तेव्हा काही क्रायटेरिया राहतो की आपण कशी निवड करता लोकांची? हे आमच्यातर्फे होत नाही, हे महाराष्ट्र शासनातर्फे होते. प्रत्येक वर्षी ते निवेदन मागतात की सामाजिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला समाजभूषण पुरस्कार देण्यात येईल आणि त्या पुरस्कारामध्ये काय काय सोयी सवलती राहतील ते देण्यात येते. सामाजिक कार्यकर्ताओं को सम्मान और पहचान दिलाने के लिए आपकी संस्था क्या प्रयास कर रही है? ये पुरस्कार को शासन ने जब दिया तब उसके साथ में 4 अवार्ड दिए जाते हैं. एक पूरे महाराष्ट्र से जितने भी गवर्नमेंट के गैजेट के जो ये है वसति गृह, गेस्ट हाउस, ये फ्री है, नंबर 1. नंबर 2, समाजभूषण पुरस्कार क्लास 2 ऑफिसर हा फ्री आहे, मरेपर्यंत आहे. 2, त्यानंतर 3 तुम्हाला एसटी महामंडळ पूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठेही जा 1+1 म्हणजे ज्या व्यक्तीला तो पुरस्कार मिळाला आहे तो ती व्यक्ती त्याच्यासोबत आणखी एक व्यक्ती, अशा लोकांना ते हा पुरस्कार देण्यात येतो. राज्य सरकार से आपकी संस्था की प्रमुख मांग कोई है तो वो बताइए. हमारी संस्था को कोई मांग नहीं है, क्योंकि पुरस्कार गवर्नमेंट ने दिया, यही बहुत बड़ी बात है, उपलब्धि है. समाज सेवा के क्षेत्र में आज सबसे बड़ी चुनौती आपको क्या लगती है, क्योंकि आप समाज सेवा करते हैं? मेरा तो कहना है कि हमारे ये जो लोगों को पुरस्कार मिला है तो हर एक आदमी कहीं ना कहीं तो भी सामाजिक क्षेत्र में जुड़ा हुआ है. जैसा अभी प्रकाश कुंबे जी है, ये पॉलिटिकली तो काम करते है, ये विदर्भ के अध्यक्ष है, विदर्भ के रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया के विदर्भ के अध्यक्ष है, गवई साहब के. तो इसके अलावा सामाजिक क्षेत्र में जितने भी नागपुर के हैं, मेरे को लगता है 53 लोग हैं नागपुर में जिनको पुरस्कार मिला है. 53 नागपुर प्रॉपर. स्टेट में 450 लोग हैं. युवाओं को समाज सेवा से जोड़ने के लिए आपका क्या संदेश रहेगा? युवाओं को हमारी डिमांड ये है कि उनको अच्छी शिक्षा मिले, अच्छी नौकरी मिले और अच्छा वेतन मिले. बस ये 2-3 डिमांडें हमें रखे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे विचार आहेत ते आजच्या पिढीची किती समतोल आहे, त्याचे किती जागृत आहे, त्याबद्दल आपल्याला काय वाटतं? बरेचसे लोक आज बाबासाहेब आंबेडकरांना फॉलो करत नाही, फक्त कार्यक्रमामध्ये उपस्थित राहतात
आणि एकदा कार्यक्रम संपला की ते आपल्या घरी जातात आणि विसरून जातात. आपण जसं बघतो की आता म्हणजे सामाजिक समाजामध्ये आंदोलन वगैरे पण होतात, तिथे पण बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख आपल्याला सगळ्यांकडूनच बघायला भेटतो. पण आपण ग्राउंड लेवल या बघतो त्यांच्या विचाराशी हे समतोल राहत नाही. पुष्कळशी आंदोलन आहे की ते समतोल न राहता पण हा बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन आम्ही खूप काही अचीव करू शकतो असं त्यांना वाटतं. त्याबद्दल आपलं काय मत आहे? लोक, मी एकच शब्द म्हणतो, जेवढ्या संघटना त्या बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या आहेत त्या व्यतिरिक्त एवढ्या संघटना महाराष्ट्रामध्ये आपल्या समाजाच्या आहेत, इतर कोणत्याही समाजामध्ये नाही. आने वाले समय में आपकी जो संस्था है वो किन नई योजनाओं और अभियानों पे काम कर रही है या करने वाली है? हमारा एक ही उद्देश्य है, अच्छी शिक्षा, अच्छी नौकरी और अच्छा रहन सहन. ये तीन युगों मिल गया ना, वो बिल्कुल समृद्ध हो जाएगा. अजून एक कोणता असा मेसेज जो तुम्ही नॅशनल वेब मीडियाच्या आमच्या चॅनलच्या माध्यमातून लोकांना देऊ इच्छिता? मेसेज हाच आहे की तुम्ही समाजामध्ये काम करा, चांगलं काम करा आणि त्याची नोंद महाराष्ट्र शासन घेतेच. तो ये थे योगेश वाडे जी. उम्मीद है उनके विचार समाज और युवाओं को नई दिशा देंगे. ऐसे ही खास इंटरव्यू और खास खबरों के लिए हमारे साथ जुड़े रहिए. धन्यवाद.